यार एका ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड मधून तुम्हाला आदर्शपणे काय हवं असतं? तुम्ही म्हणाल अनलिमिटेड लाऊंज ऍक्सेस असावं, फॉरेक्स चार्जेस नसावेत, म्हणजे झिरो फॉरेक्स मार्कअप, एअरपोर्टवर फूड, स्पा, शॉपिंग सगळ्यावर चांगले ऑफर्स मिळावेत, हे सगळ्यात मोठी गोष्ट कार्ड लाईफ टाइम फ्री असावं. तर तुम्ही म्हणाल की हो यार, हे तर स्पष्टच आहे, कोणाला नको आहे असं कार्ड. टेक्निकली स्कॅपिया क्रेडिट कार्ड तुम्हाला हे सगळं ऑफर करतं आणि त्याच सोबत खूप मस्त ऍप एक्सपिरियन्स देखील देतं. पण जसं तुम्हाला माहितीये की या चॅनलवर आपण गोष्टी तशाच पाहतो जशा त्या खऱ्या आहेत आणि या कार्ड मध्ये दिसतं त्यापेक्षा जास्त पण काही आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्कॅपिया क्रेडिट कार्डचे सर्व फीचर्स, रिवॉर्ड्स, प्रोज, कॉन्स सगळं अगदी तपशिलात पाहणार आहोत आणि एंडला सांगणार आहोत की हे कार्ड कोणी घ्यायला पाहिजे आणि कोणी नाही. आणि हो, ही कोणतीही पेड व्हिडिओ नाहीये. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कोणतीही अफिलिएट लिंक वगैरे मिळणार नाहीये, सो यू कॅन गो अँड चेक. हे माझं 100% ऑनेस्ट ओपिनियन आहे. सो पहिलं तर या कार्डचा थोडा बॅकग्राऊंड पाहूया आपण. स्कॅपिया कार्ड 2023 मध्ये फेडरल बँक सोबत कोलॅबोरेशन मध्ये लॉन्च झाला होता आणि लॉन्च होताच या कार्डची जबरदस्त डिमांड पाहायला मिळाली. पण जसा जसा हा कार्ड पॉप्युलर होत गेला, मार्च 2024 मध्ये स्कॅपिया कार्डने नवीन युजर्सची ऑन बोर्डिंग बंद केली. का? कारण मार्च 2024 मध्ये आरबीआयने फेडरल बँकला त्यांच्या कोणत्याही को ब्रँडेड कार्ड साठी नवीन कस्टमर्स ऑन बोर्ड करू नका असं सांगितलं होतं. आणि हा ऍक्शन फक्त स्कॅपियासाठी नव्हता. फेडरल बँकचे बाकी को ब्रँडेड पार्टनर जसे वन कार्ड आणि एफआय सगळेच यामध्ये अफेक्टेड झाले होते. बॅन यासाठी लावला गेला कारण फेडरल बँक आरबीआयच्या क्रेडिट कार्ड संबंधित डिरेक्टिव्ह नीट फॉलो करत नव्हते. यात स्कॅपियाची चूक नव्हती, चूक फेडरल बँकच्या कंप्लायन्स मध्ये होती. नेमकं एका वर्षानंतर मार्च 2025 मध्ये हा बॅन लिफ्ट झाला आणि स्कॅपियाने पुन्हा नवीन कस्टमर्सची ऑन बोर्डिंग सुरू केली. म्हणूनच तुम्ही क्रिएटरचे व्हिडिओज मार्च 2025 नंतर अचानक पाहायला सुरुवात केली असेल. सो तर ह्याने तुम्हाला काय फरक पडतो? दोन गोष्टी. एक म्हणजे बॅकएंड. स्कॅपिया अजूनही फेडरल बँक सोबतच हे कार्ड इश्यू करते, म्हणजे या कार्डचा पूर्ण बॅकएंड, कोणाला कार्ड मिळेल, किती लिमिट मिळेल, इंटरेस्ट रेट काय असेल, हे सगळं फेडरल बँक मॅनेज करतो. दुसरं फ्रंट एंड. कस्टमर ऑन बोर्डिंग, मार्केटिंग, ऍप आणि टेक्नॉलॉजी हे सगळं स्कॅपिया मॅनेज करतो. अजून एक बदल म्हणजे पूर्वी फेडरल बँकची एक कस्टमर एक कार्ड पॉलिसी होती, पण आता ती बदलली आहे. आता एक कस्टमर मल्टिपल फेडरल बँक कार्ड्स घेऊ शकतो. चला, आता बॅकग्राऊंड पुरेसं झालं. आता येऊया मेन मुद्द्यावर. प्रोज म्हणजे अशा गोष्टी ज्या स्कॅपियाला अट्रॅक्टिव्ह कार्ड बनवतात. प्रो नंबर 1, लाईफ टाइम फ्री LTF. सर्वात मोठा फायदा, हे कार्ड लाईफ टाइम फ्री आहे. कुठलीही जॉईनिंग किंवा अॅन्युअल फीज नाही. सिम्पल आणि क्लिअर. प्रो नंबर 2, हे कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठेही वापरल्यावर तुम्हाला 100 रुपयांच्या स्पेंडवर 10 स्कॅपिया कॉइन्स मिळतात. एक स्कॅपिया कॉइनची व्हॅल्यू आहे 0.2 रुपीज. म्हणून व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट केलं तर इफेक्टिव्ह रिवॉर्ड रेट होतं 2%. पण जे तुम्ही हे कार्ड ट्रॅव्हल बुकिंग साठी वापरलेत, फ्लाइट्स किंवा हॉटेल्स यांच्या ऍप मधून, तर तुम्हाला 100 रुपयांवर 20 स्कॅपिया कॉइन्स मिळतात. व्हॅल्यू मध्ये पाहिलं तर हे थेट 4% रिवॉर्ड रेट होतं. एका लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड साठी 4% रिवॉर्ड रेट खूपच भारी आहे. प्रो नंबर 3, झिरो फॉरेक्स मार्कअप. हे एक प्रॉपर ट्रॅव्हल कार्ड फीचर आहे. या कार्डवर तुम्हाला झिरो फॉरेक्स मार्कअप चार्जेस लागत नाहीत. साधारणपणे इतर कार्ड 3 ते 3.5% प्लस जीएसटी चार्ज करतात. म्हणून इंटरनॅशनल ट्रॅव्हल करण्यासाठी हा फीचर चांगली बचत करतो. प्रो नंबर 4, अनलिमिटेड डोमेस्टिक लाऊंज ऍक्सेस. या कार्डवर तुम्हाला अनलिमिटेड डोमेस्टिक लाऊंज ऍक्सेस मिळतं. हे फीचर सामान्यपणे प्रीमियम कार्ड मध्ये असतं, म्हणून एक लाईफ टाइम फ्री कार्ड मध्ये हे फीचर खूप अप्रिशिएट केलं जातं. यासाठी काही टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, पण त्यावर आपण पुढे बोलूया. कागदपत्रे पाहता LTF प्लस 4% रिवॉर्ड रेट प्लस फॉरेक्स प्लस झिरो फॉरेक्स प्लस अनलिमिटेड लाऊंज ऍक्सेस, मस्त कॉम्बिनेशन आहे. पण वेट, व्हिडिओ बंद नका करू. खरी कहाणी आता सुरू होते. कॉन्स. इथेच मोर दॅन मीट्स द आय ही गोष्ट येते. चला, एक एक करून सगळे कॅचेस समजून घेऊया. कॅच नंबर 1, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. हे कार्ड घेणं इतकं सोपं नाहीये. याचे क्रायटेरिया थोडे विचित्र आहेत. पहिलं म्हणजे द फेडरल बँक रूल. सर्वप्रथम जर तुम्ही फेडरल बँकचे एक्झिस्टिंग कस्टमर असाल आणि तुमच्याकडे फेडरल बँकचं कोणतेही क्रेडिट कार्ड असेल, जसं वन कार्ड, ज्युपिटर ई जे फेडरल बँक इश्यू करतं, किंवा तुमच्याकडे कोणताही पर्सनल लोन सुरू असेल, तर तुम्ही हा स्कॅपिया कार्ड घेण्यासाठी एलिजिबल नाहीये. आय नो हे विचित्र आहे, कारण फेडरल बँकने आपली वन कार्ड पॉलिसी आधीच बदलली आहे, पण मला माहिती नाही की हा क्रायटेरिया अजूनही का आहे. दुसरं, द एज रूल. हे कार्ड घेण्यासाठी तुमची मिनिमम एज 23 वर्ष असावी. म्हणजे हे कार्ड स्टुडंटसाठी मुळीच नाही. हे मुख्यतः सॅलरीड एम्प्लॉईज साठी आहे. तसंच हे कार्ड घेण्यासाठी तुमची अॅन्युअल सॅलरी किमान 5 लाख रुपये असावी. तिसरं, द सिव्हिल इन्क्वायरी रूल. आता हे सर्वात क्रिटिकल आहे. मागच्या 6 महिन्यात तुमच्या सिव्हिलवर 5 पेक्षा जास्त इन्क्वायरीज असतील तर हे कार्ड तुम्हाला मिळणार नाही. तुमचा स्कोर 850 असो किंवा तुमची इन्कम 1 लाखांच्या वर असो.
जर 5 पेक्षा जास्त इन्क्वायरीज असतील तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. सोप्या भाषेत त्यांना क्रेडिट हंग्री लोक नको आहेत, बेसिकली त्यांना स्टेबल प्रोफाईल्स हवेत. कॅच नंबर दुसरा, द अनलिमिटेड लाउंज ऍक्सेस ट्रॅप. हे या कार्डचं सर्वात मोठं मार्केटिंग फीचर आहे आणि बाय द वे इथेच सर्वात मोठा गॅप आहे. स्केपिया म्हणतं अनलिमिटेड डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस आणि ही गोष्ट टेक्निकली बरोबर आहे. 40 ते 50 शहरांमध्ये ऍक्सेस मिळतो. मुंबई, दिल्ली वगैरे मध्ये मल्टिपल लाउंज ऍक्सेस मिळतात, पण हा ऍक्सेस कंडिशनल आहे. ते म्हणजे काय? कंडिशन 1, द स्पेंड. तुम्हाला दर महिन्याला किमान 10,000 रुपये खर्च करावे लागतील. जर तुमच्याकडे रुपे व्हेरिएंट असेल तर 15,000. खरं सांगायचं तर ज्यांना हे कार्ड टार्गेट करतं त्याच्यासाठी दर महिने 10 ते 15,000 रुपये खर्च अपेक्षित ठेवणं रिअलिस्टिक नाही. तुम्हीच विचार करा, ज्याची सॅलरी 6 लाख आहे तो स्केपिया क्रेडिट कार्ड वर दर महिने 10 ते 15,000 रुपये खर्च करेल का? कंडिशन दुसरी, द वेटिंग पिरियड. समजा तुमचं बिलिंग सायकल आहे 1 ऑक्टोबर टू 31 ऑक्टोबर. तुम्ही ऑक्टोबर मध्ये 10,000 रुपये खर्च केले तर तुम्हाला लाउंज ऍक्सेस कधी मिळणार? 1 नोव्हेंबरला. ऍक्सेस तुम्हाला बिलिंग डेटच्या 3 ते 5 वर्किंग डेज नंतर अनलॉक होतो. म्हणजे तुमची फ्लाईट 1 नोव्हेंबरला असेल तर तुमचा लाउंज ऍक्सेस अनलॉकच होणार. यार हे नियम खूप रिस्ट्रिक्टिव्ह आहेत. जर तुम्ही फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असाल आणि तुमच्या फ्लाईट्स बिलिंग सायकलच्या सुरुवातीला असतील तर अनलिमिटेड ऍक्सेस तुमच्यासाठी प्रॅक्टिकली बेकार आहे. कॅच नंबर 3, द रिवॉर्ड एक्सक्लुजन्स. तुम्हाला आठवतंय ना की मी 4% रिवॉर्ड रेट ट्रॅव्हल आणि 2% इतर स्पेंड्सवर बद्दल सांगितलं. आता बघा, कुठल्या ट्रान्झॅक्शन्सवर तुम्हाला 0 स्केपिया कॉइन्स मिळेल. इंटरनॅशनल स्पेंड्सवर 0 फॉरेक्स आहे पण 0 रिवॉर्ड्स देखील आहे. रेंट पेमेंट्स, फॉरेक्स ट्रान्झॅक्शन्स, क्रिप्टो, टॅक्सेस अँड एज्युकेशन पेमेंट्स म्हणजे एक ट्रॅव्हल कार्ड ज्यात इंटरनॅशनल स्पेंड्सवर तुम्हाला रिवॉर्ड्स मिळत नाही. हे थोडं विचित्र आहे. याशिवाय युटिलिटी अँड टेलिकॉम स्पेंड्सवर तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात पण फक्त 20,000 रुपयापर्यंत. त्याच्या पुढे खर्च केल्यावर तुम्हाला 0 रिवॉर्ड्स मिळतात. हे सर्व ठीक आहे, कारण आजकाल अनेक क्रेडिट कार्ड्सने या कॅटेगरीजवर रिवॉर्ड्स देणं बंद केलंय, म्हणून हा रूल एक्सेप्टेबल आहे. कॅच चौथा, द रिडेम्पशन लॉक इन. एक म्हणजे रिवॉर्ड पॉइंट्स एक्सपायरी, म्हणजे जे स्केपिया कॉइन्स कमावतात. आणि समजा तुम्ही कार्ड 1 वर्ष वापरलं नाही तर तुमचे सर्व रिवॉर्ड्स एक्सपायर होतील. खरं सांगायचं तर 1 वर्ष खूपच कमी वाटतं. बहुतेक क्रेडिट कार्ड 2 वर्ष एक्सपायरी देतात आणि काही कंपन्या तर लाईफ टाइम नो एक्सपायरी पॉइंट्स देतात. दुसरं, रिडेम्पशन लॉक इन. जे स्केपिया कॉइन्स तुम्ही कमवाल ते तुम्हाला फक्त स्केपिया ऍप मधूनच वापरायचे. ट्रॅव्हल बुकिंग साठी तुम्ही ते कॉइन्स कॅश मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. तुम्ही Amazon वाउचर घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्यांच्या इकोसिस्टम मध्ये लॉग्ड इन आहात. आता तुम्ही म्हणाल, यार याचा काय उपयोग आहे? जितकं रिवॉर्ड मध्ये वाचेल त्यापेक्षा जास्त ते ट्रॅव्हल बुकिंग मध्ये रिकव्हर करून घेतील. तर समजा तुम्ही फ्लाईट बुक करताय स्केपिया ऍप मधून आणि स्केपियावर तिकीट MMT किंवा पेटीएम पेक्षा 500,000 रुपये महाग आहे, तर मग तो 2 ते 4% रिवॉर्ड रेट कशासाठी उपयोगी आहे जेव्हा अप फ्रंट खर्चच त्यापेक्षा जास्त आहे. टू बी ऑनेस्ट मला हा रिवॉर्ड सिस्टम खूप रेस्ट्रिक्टिव्ह वाटला. कॅच 5वा, हिडन चार्जेस. हा माझा फेवरेट भाग आहे. बोलायला हे कार्ड लाईफ टाइम फ्री आहे पण तुम्ही एक चूक केली तर भारी चार्जेस लागायला सुरुवात होते. एक म्हणजे लेट पेमेंट. जे तुम्ही पेमेंट उशिरा केले तर लेट पेमेंट फीज लागतील जे 1,000 रुपयापर्यंत जाऊ शकतात. त्याच सोबत 41.88% इंटरेस्ट रेट लागू शकतो. दुसरं, EMI. जर तुम्ही स्केपिया ऍप वर बुकिंग करताना 3 महिन्यांची नो कॉस्ट EMI घेतली तर चालतं, पण 6, 9 किंवा 12 महिन्यांची EMI घेतली तर 16% इंटरेस्ट रेट लागतो. तिसरं, द वर्स्ट चार्ज, कॅश ऍडव्हान्स. हे सर्वात धक्कादायक आहे. जर तुम्ही ATM मधून पैसे काढले, जे तुम्ही कधीही करू नये बाय द वे, तर चार्ज आहे 2.5% म्हणजे 2.5% ऑफ द अमाउंट विथड्रॉन और 500 रुपीज विच एव्हर इज हायर. 500 रुपयाची मिनिमम फीस खूपच जास्त आहे. उदाहरण, समजा तुम्ही एमर्जन्सी मध्ये फक्त 2,000 रुपये कॅश काढली, 2.5% म्हणजे 50 रुपये, पण मिनिमम फीस इथे आहे 500 रुपये. म्हणजे 2,000 काढण्यासाठी तुम्हाला सरळ 500 रुपये फीस लागेल. त्यावर 41.88% इंटरेस्ट पहिल्या दिवसापासूनचा. हे म्हणजे 25% फी. ह्याला आपण सरळ शब्द म्हणू शकतो लुटताय. चौथं, कन्व्हिनियन्स फी. युटिलिटी किंवा टेलिकॉम वर एका बिलिंग सायकल मध्ये 50,000 पेक्षा जास्त खर्च केला तर 1% कन्व्हिनियन्स फी लागते. फ्युएल साठीही सेम आहे. 5वं, इनऍक्टिव्हिटी फी. जर तुम्ही कार्ड 365 दिवस वापरला नाही तर तुमचे सगळे स्कॅपिया कॉइन्स 0 होतील. हो, अगदी पूर्णपणे. इथे लिहिलंय की अजून 20 चार्जेस आहेत, त्या थोड्या ऑफ वाटल्या म्हणून इथे संपूर्ण लिस्ट दिली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ती लिस्ट बघू शकता. चला आता शेवटी पाहूया की हे कार्ड कोणी घेतलं पाहिजे आणि कोणी नाही. या कार्डच्या ऑफरिंग वरून एक गोष्ट खूप क्लिअर दिसते की हे कार्ड ट्रॅव्हलर्स, विशेषतः डोमेस्टिक ट्रॅव्हलर्स साठी बनवलेले. हे कार्ड कोणी घेतलं पाहिजे? जो वर्षात 4 ते 5 वेळा डोमेस्टिक फ्लाइट्स घेतो, ज्याचे दर महिन्याचे कार्ड स्पेंड सहजपणे 10,000 रुपये क्रॉस होतात, जेणेकरून लाउंज ऍक्सेस अनलॉक होईल, ज्याच्याकडे आधीपासून फेडरल बँकचे को
ब्रँडेड कार्ड उदाहरण वन कार्ड नाहीत आणि जो इतका डिसिप्लिन्ड आहे की दरवेळी फुल पेमेंट ड्यू डेट आधी करेल. जर तुम्ही हे सगळे क्रायटेरिया मीट करता तर ट्रॅव्हलवर 4% रिवॉर्ड रेट एक LTF कार्ड साठी खूपच जबरदस्त आहे. आता हा कार्ड कोणी घेतला नाही पाहिजे. स्टुडंट्स तुम्ही एलिजिबलच नाही आहेत. जे लोक इंटरनॅशनल ट्रॅव्हल जास्त करतात, कारण इंटरनॅशनल स्पेन्सवर 0 रिवॉर्ड्स आहेत. खरं तर डोमेस्टिक ट्रॅव्हल करणारे ते फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स जे लाऊंज ऍक्सेस खूप वापरतात त्यांनाही हे कार्ड रिकमेंड करणार नाही, कारण फ्री लाऊंज ऍक्सेस बिलिंग डेट नंतर 3 ते 5 वर्किंग डेज नंतर एनेबल होतो. यार एवढं ट्रॅकिंग कोण करतं? हे सगळं सांगितल्यानंतर मी जवळजवळ खात्रीने सांगू शकते की या कार्डची ऑफरिंग काळानुसार कमी केली जाईल. कंपनी रिवॉर्ड रेट कमी करेल आणि कदाचित या कार्डवर एक अॅन्युअल फी देखील लागू करेल. म्हणूनच मी अजून 5 ते 6 महिने वेट अँड वॉच करेन. मार्च 2025 मध्ये रिलॉन्च झाले आहेत, तर अजून 5 ते 6 महिन्यात या कार्डची खरी वाईब कळेल. जर मला वाटलं की कंपनी आपल्या मिशनला खरी राहते तर मी नक्कीच हे कार्ड घेईन. पण जर थोडाही डाऊट आला की हे इतरांप्रमाणेच आहे तर मी अजिबात अप्लाय करणार नाही. सो मला कमेंट्स मध्ये सांगा तुमची काय स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही आत्ताच अप्लाय करणार आहात का की माझ्यासारखं वेट करणार आहात? कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.